महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत घेतल्या जाणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षाकरिता गणित विषयातील रोमन संख्या चिन्हे या घटकाचा अभ्यास आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी नमस्कार, मी सचिन पाटील, शाळा पूज्य आचार्य भिसे, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासा। विद्यार्थी मित्रांनो, पूर्वी युरोपमध्ये संख्या लेखनासाठी कॅपिटल रोमन अक्षरांचा वापर केला जात असे, जसे की 1 म्हणजे आय, 5 म्हणजे व्ही, 10 म्हणजे एक्स यांसारख्या कॅपिटल रोमन अक्षरांचा वापर केला जात असे। याच लेखन पद्धतीला रोमन लेखन पद्धत असे म्हणतात। आणि हो विद्यार्थी मित्रांनो, या संख्या लेखन पद्धतीमध्ये 0 या अंकासाठी कोणतेही संख्या चिन्ह नाही। त्याचप्रमाणे या संख्या लेखन पद्धतीमध्ये कुठल्याही संख्येला त्या अंकाची स्थानिक किंमत नाही, म्हणजेच त्या अंकाची स्थानिक किंमत आपण काढू शकत नाही। तर आजच्या व्हिडिओमधून आपण रोमन संख्या चिन्हे ही कशी लिहावीत, रोमन संख्या चिन्हे लिहिण्यासाठी जे महत्त्वाचे नियम आहेत, या नियमांचा अभ्यास आपण या व्हिडिओमधून पुढील प्रमाणे पाहूया। रोमन संख्या चिन्हे मित्रांनो, आपल्याला रोमन संख्या चिन्हे लिहिण्यासाठी ही 7 चिन्हे जी आहेत, ही 7 चिन्ह फार महत्त्वाची आहेत। यापैकी 7 चिन्ह कोणती, तर या ठिकाणी पहिला चिन्ह आहे आय, यानंतर व्ही, एक्स, एल, सी, डी आणि एम। ही 7 चिन्हांचा वापर करून आपण कोणतेही रोमन संख्या चिन्ह ही सहज लिहू शकता। मात्र तत्पूर्वी ही 7 रोमन संख्या चिन्हे आपणास समजून घेणं फार महत्त्वाचं आहे। या ठिकाणी यांची किंमत आपण समजून घेऊया। जसे की आय म्हणजेच 1, व्ही म्हणजेच 5, एक्स म्हणजेच 10, एल म्हणजे 50, सी म्हणजे 100, डी म्हणजे 500 आणि एम म्हणजे 1000। सो याप्रमाणे ही 7 रोमन संख्या चिन्हे आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेली आहेत। आपण ही सर्व 7च्या 7 रोमन संख्या चिन्हे लक्षात ठेवा, पाठांतर करा, कारण की याच रोमन संख्या चिन्हांचा वापर करून आपणास पुढील कोणतेही रोमन संख्या चिन्हे आपल्याला सहज संख्येसाठी लिहिता येऊ शकतात। त्यानंतर आपण 1 ते 10 पर्यंतचे रोमन संख्या चिन्हे या ठिकाणी पाहूयात। यासाठी प्रथमतः आय म्हणजे आपण 1 घेतलेला आहे, सो याप्रमाणे 1 म्हणजेच रोमन संख्या चिन्ह, त्यासाठी आय याप्रमाणे आपणास लिहावं लागेल। यानंतर आपणास 2 हा क्रमांक, 2 ही संख्या लिहायची असेल तर या ठिकाणी 1 जो आपण आय हे चिन्ह वापरलेलं आहे, सो याप्रमाणे या ठिकाणी डबल आय म्हणजेच 2 वेळा आय काढून 1 आय आणि सेकंड आय म्हणजे 1 अधिक 1 2। सो याप्रमाणे त्या संख्येची रोमन संख्या चिन्ह ही आपण डबल आय म्हणून दर्शवू शकतो। यानंतर 3 यासाठी आपणास या रोमन संख्या चिन्ह हे ट्रिपल आय म्हणजेच 1 म्हणजे आय, सेकंड म्हणजे डबल आय आणि थर्ड म्हणजे 3 आय। सो याप्रमाणे 3 आय वापरून आपण रोमन संख्या चिन्ह हे 3 या संख्येसाठी वापरू शकता। यानंतर 4 या संख्यासाठी जसा 1 साठी 1 आय घेतला, 2 साठी 2 आय घेतलं, 3 साठी 3 आय घेतले, मग 4 साठी 4 आय घेऊ शकतो का, तर मित्रांनो या ठिकाणी नियमानुसार 4 आय आपण घेऊ शकत नाही। हा नियम कोणता आहे हे सगळं काही आपण पुढील प्रमाणे पाहणार आहोत। मग या ठिकाणी 4 ची किंमत काय येईल, तर या ठिकाणी 4 ची किंमत ही आय व्ही म्हणून घेतली जाते। लक्षात ठेवा, आय आणि व्ही, आय व्ही ही किंमत 4 साठी का आणि कशी घेतली जाते हे आपण पुढील नियमानुसार पाहूयात। यानंतर कंटिन्यू करूया। 5 या संख्येसाठी आपण वर 7 जी रोमन संख्या चिन्हे पाहिली, त्यामध्ये 5 साठी व्ही हे रोमन संख्या चिन्ह वापरलेलं आहे आणि म्हणून आपण 5 साठी व्ही हे चिन्ह घेतलेलं आहे। यानंतर 6, जर आपण 6 संख्या घेतली तर 5 अधिक 1 बरोबर 6, म्हणजेच 5 म्हणजेच व्ही आणि 1 म्हणजेच आय। सो याप्रमाणे 6 ची या संख्येसाठी व्ही आय हे रोमन संख्या चिन्ह या ठिकाणी वापरलं जाऊ शकते। त्यानंतर 7 साठी 5 अधिक 2 म्हणजेच 5 म्हणजेच व्ही आणि डबल आय म्हणजेच 2, 5 अधिक 2 7 ही किंमत या ठिकाणी त्याची होते। यानंतर 8 या संख्येसाठी 5 अधिक 3 म्हणजेच 1 आय, डबल आय आणि ट्रिपल आय हे झाले 3 आणि व्ही म्हणजेच 5, 5 अधिक 3 8। सो 8 या संख्येसाठी व्ही ट्रिपल आय हे चिन्ह वापरलं जाते। 9 साठी आपण पाहिलं तर या ठिकाणी 9 साठी आणखी एक आय 8 मध्ये मिळवू शकत नाही,
कारण नियमानुसार आपण 3 पेक्षा अधिक आय एकाच ठिकाणी घेऊ शकत नाही आणि यासाठीच याची किंमत ही सेम 4 प्रमाणे आपण आय एक्स याप्रमाणे घेऊ शकतो. सो 4 आणि 9 या संख्येसाठी वेगळ्या पद्धतीचं संख्याचिन्ह का घेतलं गेलं हे आपण पुढील नियमानुसार हे पाहणारच आहोत. आणि यानंतर आपण 10 या संख्येसाठी आपण वर पाहिलं तर एक्स हे चिन्ह आहे आणि म्हणून मी 10 या संख्येसाठी एक्स हे चिन्ह घेतो. सो याप्रमाणे 7 महत्त्वाची रोमन संख्या चिन्हे आपण लक्षात घ्या. त्यानुसार आपण 1 ते 10 पर्यंत ही रोमन संख्या चिन्हे या ठिकाणी त्या संख्येसाठी वापरून लिहिली. मात्र त्यातील काही नियमानुसार 4 आणि 9 यासाठी जे काही रोमन संख्या चिन्ह वेगळ्या पद्धतीने लिहिण्यात आलेलं आहे, हे कसं लिहिण्यात आलेलं आहे, का लिहिण्यात आलेलं आहे, तसेच रोमन संख्या चिन्हे लिहिण्यासाठी कोणते नियम महत्त्वाचे आहेत ते आपण पुढील प्रमाणे पाहूया. रोमन संख्या चिन्हे लिहिण्यासाठी नियम. मित्रांनो, रोमन संख्या चिन्हे लिहिण्यासाठीचे जे नियम आहेत हे नियम आपण समजून घेतले तर आपण कोणतेही रोमन संख्या चिन्हे हे सहज त्या संख्येसाठी लिहू शकाल. यासाठी आपण पहिला नियम अभ्यासू. 1. जर दिलेल्या 7 रोमन अक्षरातील कोणतेही अक्षर डबल घेतले तर त्याची नेहमी बेरीज होते. याआधीच आपण जे 7 महत्त्वाची रोमन अक्षरं पाहिली, जे चिन्ह पाहिले, या चिन्हांचा डबल वापर आपण जेव्हा केला किंवा करत असाल तर अशा वेळेस त्या दोन्ही चिन्हांची नेहमी बेरीज होते. या ठिकाणी हा आपणास पहिला नियम देण्यात आलेला आहे. जसे की आपण एक उदाहरण घेऊया. या ठिकाणी डबल आय आहे म्हणजे आय याची किंमत 1, सेकंड आय, दुसरा आय याची किंमत 1, 1 अधिक 1 बरोबर 2. सो याप्रमाणे 1 अधिक 1 बरोबर 2 याप्रमाणे आपणास याची किंमत मिळते. यानंतर आणखी आपण उदाहरण घेऊया. डबल एक्स जर घेतला सो एक्स ची किंमत असते 10. ही आपण आत्ताच अभ्यासली. एक्स हे चिन्ह आपण 10 या संख्येसाठी वापरले होते, म्हणजेच 10 अधिक 10 म्हणजेच एक्स अधिक एक्स बरोबर 20. याप्रमाणे आपणास त्या दिलेल्या 7 रोमन अक्षरातील कोणतंही अक्षर आपण जेव्हा जेव्हा डबल घेणार तेव्हा त्यांची नेहमी बेरीज होते. तुम्हाला वाटलं आपण याच एक्सला आपण 3 वेळा लिहिलं तर एक्स एक्स एक्स, सो याची देखील आपण या ठिकाणी बेरीज करू शकतो. 10 अधिक 10 अधिक 10 बरोबर 30. मात्र हाच एक्स आपण 4 वेळा वापरू शकत नाही, कारण की नियमानुसार हे अक्षरे आपण फक्त 3 वेळा वापरू शकतो. मात्र या ठिकाणी पहिला नियम जो देण्यात आलेला आहे की ज्यावेळी डबल अक्षरे ही या 7 अक्षरांपैकी या ठिकाणी चिन्हांपैकी येत असतील तर यांची नेहमी बेरीज केली जाते. हा नियम आपणास या ठिकाणी समजला असेल. यानंतर दुसरा नियम. या 7 रोमन अक्षरातील आय, एक्स, सी आणि एम ही अक्षरे जास्तीत जास्त फक्त 3 वेळाच रिपीट करू शकता. मित्रांनो, जसे की एक उदाहरण पाहूया. ट्रिपल आय आपण घेतला. आय याची किंमत हे चिन्ह आपण 1 या संख्येसाठी वापरलेलं आहे, म्हणून 1 अधिक 1 अधिक 1 बरोबर 3 याप्रमाणे आपणास या चिन्हाची ही किंमत मिळते. या ठिकाणी जे आय, एक्स, सी आणि एम ही अक्षरे आहेत ही एका वेळेस जास्तीत जास्त 3 वेळा आपण त्याच ठिकाणी रिपीट करू शकता. जर आपण 4 वेळा हा आय घेऊन त्याची किंमत 4 ठरवत असाल तर हे आपलं उदाहरण, हे चिन्ह आपलं चुकेल. म्हणून आपण नेहमी या आय, एक्स, सी आणि एम हे चिन्ह नेहमी 3च वेळा रिपीट करू शकता, 4 वेळा करू शकत नाही. त्यानंतर एक्स हे पण आपण 3 वेळा रिपीट केलं तर त्याची किंमत ही आपल्याला 30 मिळते. एक्स अधिक एक्स अधिक एक्स, एक्सची किंमत ही 10 असते आणि म्हणून 10 अधिक 10 अधिक 10 बरोबर 30. तसंच आहे सी, सी, सी म्हणजेच सी म्हणजे आपण 100 ह्या संख्येसाठीचं रोमन संख्या चिन्ह सी आहे, म्हणून 100 अधिक 100 अधिक 100 बरोबर 300. सो याप्रमाणे आपण आय, एक्स, सी आणि एम ही अक्षरे नेहमी लिहत असताना 3 वेळाच रिपीट करू शकता, हे या नियमावरून लक्षात आलं. तिसरा नियम. तसेच व्ही, एल आणि डी ही अक्षरे पुन्हा डबल लिहिली जात नाही, म्हणजे हे फक्त एकदाच लिहिले जाते. मित्रांनो, या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचे हे नियम आहेत. हे काळजीपूर्वक बारकाईने ऐका, लक्षात ठेवा,
कारण हेच नियम वापरून आपण कोणतंही रोमन संख्या चिन्ह हे सहज लिहू शकता। या ठिकाणी व्ही, एल आणि हे डी हे 3 अक्षरे ही पुन्हा डबल लिहिली जात नाही, ही फक्त एकदाच लिहिली जातात। जसे की या ठिकाणी आपण एक उदाहरण घेऊया। व्ही याची हे जे चिन्ह आहे, या चिन्ह हे 5 या संख्येसाठी आहे, पण आपण डबल व्ही लिहिलं म्हणजेच व्ही अधिक व्ही, व्ही ची किंमत 5 आहे म्हणजेच 5 अधिक 5 बरोबर 10, म्हणजेच डबल व्ही या हे जे चिन्ह आहे हे 10 या संख्येसाठी आपण वापरू शकत नाही, हे चुकीचं ठरेल। कारण 10 या संख्येसाठी रोमन संख्या चिन्ह आपण एक्स वापरलेला आहे, हे सुरुवातीलाच अभ्यासलं। त्याचप्रमाणे एल म्हणजेच 50, पण आपण एल हा डबल घेऊ शकत नाही नियमानुसार। जसे की डबल एल जर घेतला तर एल म्हणजे 50, 50, 50 अधिक 50 100, आणि हे देखील चुकीचं आहे, कारण 100 या संख्येसाठी आपण सी हे रोमन संख्या चिन्ह या ठिकाणी याआधी घेतलं होतं। जे 7 रोमन संख्या चिन्ह आपण अभ्यासली त्या ठिकाणी ह्या संख्या चिन्हाचा उपयोग आणि ही संख्या चिन्ह आपण त्या ठिकाणी पाहिली होती। यानंतर डी म्हणजेच 500, जर आपण डबल डी घेत असाल तर 500 अधिक 500 बरोबर 1000, आणि 1000 या संख्येसाठी रोमन संख्या चिन्ह हे आपण वेगळे घेतलं आहे, म्हणून याप्रमाणे आपण हे लिहू शकत नाही, हे चुकीचं ठरेल, आणि म्हणूनच 1000 या संख्येसाठी एम हे रोमन संख्या चिन्ह या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। सो ही सगळी उदाहरण पाहता व्ही, एल आणि डी या चिन्हांना रिपीट केलं जात नाही, डबल लिहिलं जात नाही, तर नेहमी व्ही, एल आणि डी ही चिन्ह ही फक्त एकदाच लिहिली जाते। यानंतर आपण चौथा नियम पाहूया। जेव्हा छोटे रोमन अक्षर हे मोठ्या अक्षराच्या डाव्या बाजूला लेफ्ट बाजूला लिहितात तेव्हा त्या ठिकाणी वजाबाकी ही क्रिया करून मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून संख्या मिळवली जाते। हा अत्यंत महत्त्वाचा नियम आहे। ज्या ठिकाणी आपण 1 ते 10 रोमन संख्या चिन्हे पाहत असताना 4 आणि 9 या दोन संख्यासाठी जी चिन्हे आहेत ही वेगळी आहेत, त्याच्यासाठीचा नियम वेगळा आहे असं आपण याआधी पाहिलं होतं। मग कोणता नियम आहे तर या ठिकाणी चौथा नियम जो आहे तो 4 आणि 9 या संख्येसाठी लागू होतो। मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घ्या, जेव्हा छोटं रोमन अक्षर, छोटं आणि मोठं रोमन अक्षर म्हणजे नेमकं काय, पहिला हा फरक समजून घ्या। जसे की आय आणि व्ही या ठिकाणी घेतलं तर आय हा छोटा रोमन अक्षर झाला, व्ही हा मोठा झाला, कारण व्ही ची किंमत 5 आहे आणि आय ची किंमत 1 आहे। आणि म्हणून जेव्हा छोटं रोमन अक्षर हे मोठ्या अक्षराच्या डाव्या बाजूला लिहिलं जाईल तेव्हा त्या ठिकाणी वजाबाकी क्रिया केली जाते आणि त्या मोठ्या संख्येतून ती लहान संख्या वजा करून आपण ती संख्या मिळवू शकतो। जसे की या ठिकाणी एक उदाहरण आय व्ही घेतलंय। या ठिकाणी आय व्ही म्हणजेच 4, यात आय हा लहान आहे आणि व्ही हा मोठा आहे। आपण पाहिलं तर व्ही म्हणजेच मोठी संख्यामधून लहान संख्या वजा करूया, व्ही वजा 1 आय बरोबर व्ही म्हणजेच 5 वजा आय म्हणजे 1, 5तून 1 गेला तर 4 ही किंमत मिळते, आणि म्हणून आय व्ही बरोबर 4 ही किंमत आपणास या ठिकाणी रोमन संख्या चिन्ह या ठिकाणी मिळते। आणि म्हणून नेहमी 4 या संख्येसाठी आय व्ही हे रोमन संख्या चिन्ह लिहिलं जाते। यानंतर आणखी एक उदाहरण पाहूया, एक्स एल। या ठिकाणी आपण पाहिलं तर एक्स हे लहान आहे कारण एक्स ची किंमत 10 आहे, आणि एल हा मोठा आहे कारण एल ची किंमत ही 50 आहे, आणि म्हणूनच 50 मधून 10 हे वजा करायचे असेल तर एल वजा एक्स याप्रमाणे लिहून 50 वजा 10 बरोबर 40 याप्रमाणे आपणास हे उत्तर मिळते। आणि म्हणूनच एक्स एल म्हणजेच हे रोमन संख्या चिन्ह हे आपण 40 या संख्येसाठी सहज लिहू शकता। सो याप्रमाणे 4च्या पटीतले कोणत्याही संख्या असतील, जसे की 4, 40, 400, तसेच 9च्या पटीतल्या कोणत्याही संख्या असतील, 9, 90, 900, सो याच ठिकाणी आपल्याला हा नियम लागू करता येईल। जसे की आपण 49 ही संख्या लिहित असाल तर 50 म्हणजे एल आणि त्याच्या डाव्या बाजूला आय लिहित असाल म्हणजेच आय एल, तर आपण चुकीचं ठरू शकता, कारण हा नियम फक्त आणि फक्त 4च्या आणि 9च्या पटीमध्ये असलेल्या संख्येसाठीच आपण वापरू शकता।
नियम 5 मित्रांनो, जेव्हा छोटे रोमन अक्षर हे मोठ्या अक्षराच्या उजव्या बाजूला राईट साईडला असेल तेव्हा त्या ठिकाणी मोठ्या संख्येत लहान संख्या ही मिळवली जाते. या आधीचा नियम हा लहान संख्या जर त्या मोठ्या संख्येच्या डाव्या बाजूला लेफ्ट साईडला असेल तर वजाबाकी केली जाते, हा आपण अभ्यासला. आणि त्या विरुद्ध हा 5वा नियम आहे, मोठ्या संख्येच्या राईट उजव्या बाजूला जर लहान संख्या असेल तर त्या ठिकाणी नेहमी बेरीज ही क्रिया करून आपणास संख्या ही मिळवली जाऊ शकते. जसे की आपण या ठिकाणी उदाहरण पाहूया. या ठिकाणी व्ही ही मोठी संख्या आहे कारण त्याची किंमत 5 आहे. आय ही लहान संख्या आहे कारण त्याची किंमत 1 आहे आणि म्हणून 5 अधिक 1 बरोबर 6 आणि म्हणून VI हे रोमन संख्या चिन्ह 6 या संख्येसाठी वापरलं जाते. यानंतर XII. X ही मोठी संख्या आहे आणि त्याच्या राईट साईडला उजव्या बाजूला II आहे आणि म्हणून लहान संख्या ही राईट साईडला असल्यामुळे मोठ्या संख्येमध्ये आपणास ती संख्या मिळवायची आहे आणि म्हणूनच X म्हणजे 10 अधिक I म्हणजे 1, 1 अधिक 1 10 आणि 1 11 अधिक 1 12 या म्हणून XII बरोबर 12. सो यानंतर LV. L म्हणजेच 50 मोठी संख्या आहे आणि V म्हणजेच 5 ही लहान संख्या आहे. पण लहान संख्या ही राईट साईडला असल्यामुळे त्याच्यात मिळवावी लागेल आणि म्हणून 50 अधिक 5 बरोबर 55. म्हणूनच LV बरोबर 55 या संख्येसाठी आपण याप्रमाणे रोमन संख्या चिन्हे लिहू शकतो. यानंतर 6वा नियम पाहूया. जेव्हा एखाद्या अक्षराच्या वर कंसामध्ये एक चिन्ह देण्यात आलंय बघा वर, असं चिन्ह असेल तर त्याची किंमत ही 1000 पटीने वाढते. या चिन्हाला आपण वार असं देखील म्हणतो. जसं की मी या ठिकाणी व्ही काढलेला आहे बघा. या व्हीच्या डोक्यावर आपण या पद्धतीने आडवी एक रेष मारली तर नियमानुसार याची किंमत ही 1000 पटीने वाढते आणि म्हणूनच 5 गुणिले 1000 बरोबर या व्हीच्या डोक्यावर वार असल्यामुळे आडवी रेष असल्यामुळे त्याची किंमत ही 5000 एवढी घेण्यात येते किंवा आपण घेऊ शकतो नियमानुसार. यानंतर एलच्या डोक्यावर आपण ही आडवी रेष घेतली, वार काढला तर याची किंमत ही 1000 पटीने वाढेल आणि म्हणून L म्हणजेच 50 गुणिले 1000 बरोबर 50,000 ही किंमत आपणास या ठिकाणी या रोमन संख्या चिन्हाची मिळू शकते. आणि शेवट डीच्या डोक्यावर आपण वारचं चिन्ह काढलं, आडवी रेष घेतली तर याची किंमत ही 1000 पटीने वाढेल. डी म्हणजेच 500 म्हणून 500 गुणिले 1000 बरोबर 5 लाख एवढी किंमत आपणास या रोमन संख्या चिन्हाची मिळते. सो मित्रांनो, या 6 रोमन संख्या चिन्ह लिहिण्यासाठी या 6 नियमांचा वापर करून आपण कोणतेही रोमन संख्या चिन्हे सहज लिहू शकता. सो नियम हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. मी अपेक्षा करतो की दिलेली सर्व माहिती आपणास नक्की समजली असेल. धन्यवाद. यानंतर सरावासाठी पुढील प्रमाणे काही प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 1. 65 ही संख्या रोमन संख्या चिन्हात कशी लिहितात? पर्याय क्रमांक 1 LV, पर्याय क्रमांक 2 LXV, पर्याय क्रमांक 3 LX आणि पर्याय क्रमांक 4 LIV. विद्यार्थी मित्रांनो, आपण रोमन संख्या चिन्हे अभ्यासत असताना जी 7 महत्त्वाची रोमन संख्या चिन्हे अभ्यासली ही पाठांतर असणे आवश्यक आहे आणि त्याचाच आधार घेऊन आपण कोणतेही रोमन संख्या चिन्ह सहज लिहू शकतो. 65 या संख्येची जर फोड केली तर 50 अधिक 10 अधिक 5 याप्रमाणे आपल्याला मिळते आणि म्हणून 50 या संख्येसाठी रोमन संख्या चिन्ह आहे L, 10 साठी रोमन संख्या चिन्ह आहे X आणि 5 या संख्येसाठी रोमन संख्या चिन्ह आहे V. याप्रमाणे 65 ही संख्या रोमन संख्या चिन्हात LXV याप्रमाणे लिहितात. प्रश्न क्रमांक 2. 500 या संख्येला रोमन संख्या चिन्हात कसे लिहिले जाते? पर्याय क्रमांक 1 L, पर्याय क्रमांक 2 C, पर्याय क्रमांक 3 D आणि पर्याय क्रमांक 4 M. आता 500 या संख्येसाठी आपण रोमन संख्या चिन्हात त्याला D याप्रमाणे लिहितो. यानंतर प्रश्न क्रमांक 3. रोमन संख्या चिन्हानुसार M वजा D भागिले L बरोबर किती? विद्यार्थी मित्रांनो, या एक्झाम मध्ये हे उदाहरण सोडवताना बारकाईने लक्ष द्या.
पहिल्यांदा आपण पर्याय पाहूया. पर्याय क्रमांक 1 10, पर्याय क्रमांक 2 90, पर्याय क्रमांक 3 8 आणि पर्याय क्रमांक 4 990. आता या ठिकाणी या उदाहरणात खूप महत्त्वाचं म्हणजे दोन क्रिया देण्यात आलेल्या आहेत. पहिल्यांदा m वजा d ही वजाबाकी आली आहे आणि दुसरा आहे d भागिले l, इथे भागाकार आलेला आहे. मग एक्झॅक्ट पहिल्यांदा क्रिया कुठली करायची, वजाबाकी की भागिले? जर आपण वजाबाकी करून भागिले केलं तर येणारं उत्तर हे वेगळं असणार आहे आणि जर आधी भागाकार केलं आणि नंतर वजाबाकी केली तर येणारं उत्तर हे वेगळं आहे. सांगायचं तात्पर्य असं, जर वेगळी वेगळी उत्तरे येत असतील तर आपलं उदाहरण हे चुकू शकते. मग लक्षात घ्या, पदावलीच्या नियमानुसार कधीही दिलेल्या उदाहरणात जर अनेक क्रिया असतील तर प्रथमतः गुणाकार किंवा भागाकार ही क्रिया असेल तर ती प्रथम करून घ्यावी आणि त्यानंतर बेरीज किंवा वजाबाकी असेल ती क्रिया करावी. आणि या उदाहरणात वजाबाकी आणि भागाकार या दोन क्रियांमध्ये पहिल्यांदा भागाकाराची क्रिया करून घ्यावी आणि त्यानंतर वजाबाकीची क्रिया आपण या ठिकाणी करणार आहोत. आता या ठिकाणी d ची किंमत आहे 500 भागिले l ची किंमत आहे 50. आता 500 ने 50 ने 500 ला जर आपण भाग दिला तर आपलं उत्तर येते 10 आणि याच 10 संख्येला m म्हणजे किती, 1000 मधून ही 10 आपल्याला वजा करायची आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळते 990. तर विद्यार्थी मित्रांनो, याप्रमाणे सराव प्रश्न आपण या ठिकाणी आता अभ्यासली. आपण देखील जास्तीत जास्त या रोमन संख्या चिन्हांचा अभ्यास करावा. रोमन संख्या चिन्हे लिहिण्यासाठी जी काही महत्त्वाची नियम आहेत हे लक्षात घ्यावे, जेणेकरून रोमन संख्या चिन्ह लिहिताना आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही. मी आशा करतो की दिलेली सर्व माहिती ही आपणास नक्की समजली असेल. चला तर भेटूया पुढील एका नवीन भागात. धन्यवाद.